कल्याण पूर्वेतील आत्मानगर परिसरात 2 गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान थेट गोळीबारात झाले असून या घटनेत राहुल वर्मा हा तरुण गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार आत्मानगर परिसरात बिंदू आणि प्रेम गुंडा या 2 गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता। किरकोळ कारणांवरून या दोन्ही गटांमध्ये वारंवार मारहाणीच्या घटना घडत होत्या। दरम्यान रात्री 11:30च्या सुमारास दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर वाद विकोपाला गेला आणि त्यातून गोळीबार करण्यात आला। या घटनेत 2 ते 4 फेऱ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली असून राहुल वर्मा हा तरुण जखमी झालाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची परिसरात परेडही काढण्यात आली। या घटनेमुळे आत्मानगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। खडेकोलवलीमध्ये आत्ताच्या एक तासापूर्वी एक फायरिंगची घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये एक बुंदी नावाचा एक आरोपी आहे आणि दुसरा एक प्रेम गुंडा। या दोघांच्यामध्ये काही आपसा वादावाद होऊन त्या ठिकाणी आपसामध्ये वादावादी झाली। 10 ते 15 जण त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामधून एक जण आहे वर्मा म्हणून आहे तो जखमी झालेला आहे। त्याच्या पायाला गोळी लागलेली आहे। सध्या त्याला शिवनेरी हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। आता आपल्या ताब्यामध्ये प्रेम गुंडा आणि त्याबरोबरचे 3 साथीदार असे 4 जणांना आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। स्पॉटवरती आपल्याला अजूनही काही फायरिंग केल्याचे काही पुरावे आपल्या स्पॉटवरती मिळाले। आपला तपास सुरू आहे। यापूर्वी या आरोपीपैकी 2 ते 3 आरोपींचे यापूर्वीचे रेकॉर्ड आहे। त्या अनुषंगाने आमचा पोलीस तपास सुरू आहे। सर किती राऊंड फायर झाले काय माहिती? आमच्या माहितीप्रमाणे 2 राऊंड फायर झाल्याची माहिती आहे। अजूनही जखमीकडे आणि इतर लोकांकडे आमची विचारपूस सुरू आहे। त्या अनुषंगाने काही गोष्टी काही वेळामध्ये अजून क्लिअर होतील। त्याच्यामध्ये एक जण जखमी आहे। वर्मा नावाचा एक मुलगा जो आहे त्यामध्ये जखमी झालेला आहे। त्याच्या पायाला गोळी लागल्याची माहिती आहे आणि त्याला शिवनेरी हॉस्पिटल उल्हासनगरला सध्या उपचारकरता भरती केलेला आहे। फायरिंगचं कारण आदत काय माहिती पडली? अजून तरी आपसामध्ये वाद असं प्राथमिकदृष्ट्या लक्षात येत आहे। तरी इतर ही माहिती जी आहे जे जखमी आहे आणि इतर काही साक्षीदार असतील त्यांच्याकडून आपल्याला समजून मिळेल। ठीक आहे सर, वेपनबद्दल काय माहिती देऊ शकता का? वेपन सर त्याबद्दलचा आमचा तपास सुरू आहे। त्याबद्दलच्या काही तपासाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आमचा सुरू आहे। 4 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं। वेपन पहिल्यांदा वापरण्यात आला म्हणजे माहितीसाठी नाही त्याबद्दलची आम्ही माहिती होती, शरे पण होते तिकडे। ठीक आहे ठीक आहे.